मंडळी जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर या योजना करू लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे PM किसान योजना आणि PM किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची जी मदत आहे ते आगाऊ मदत येणार आहे का जाणून घेऊ. संपूर्ण बातमी. पूरग्रस्त जे राज्य होते त्या 3 राज्यामध्ये आगाऊ मदत देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पण देण्यात येणार का, संपूर्ण बातमी जाणून घेऊ. व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. केंद्र सरकारच्या अलीकडेच काही राज्यामध्ये, मुख्यतः 3 राज्यामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता आगाऊ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जसं की ते 3 राज्य कोणते असतील तर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या पुराच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड आर्थिक नुकसान झालं आणि ते सहन करावं लागलं. या परिस्थितीमध्ये विचार करून सरकारने तातडीने मदत पुरवण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 21व्या हप्ता त्या 3 राज्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या 3ही राज्यामध्ये देण्यात आलेला आहे. आता लवकरच आपलं राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये पण येण्याची शक्यता आहे. संपूर्ण बातमी जाणून घेऊ. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जर पाहिलं तर 26 सप्टेंबर 2025 रोजी या 3 राज्यामध्ये अंदाजे जे 27 लाख शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 21वा हप्ता थेटपणे जमा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण 540 कोटी रुपयाची जी रक्कम होती ती प्रत्यक्षपणे लाभधाऱ्यापर्यंत पोहोचण्यात आलेली आहे आणि थेट DBT मार्फत आधार सलग्न बँकेमध्येच ही जी रक्कम आहे, म्हणजे जे पैसे आहेत ते आधार सलग्न बँकेमध्येच या योजनेच्याद्वारे देण्यात आलेले आहे. पंजाब राज्य असेल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या 3 राज्यामध्ये देण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये पण हे हप्ता लवकरच, आता दिवाळी झाली, दिवाळीनंतर हप्ता वितरित होणार आहे. ही आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे. मित्रांनो, PM किसान योजनेचा 21वा हप्ता लवकरच आता तुमच्या खात्यावरती आता दिवाळीनंतर आता लगेच आता जमा होणार आहे. धन्यवाद. आणि जी रक्कम आहे ती वाढून सुद्धा येऊ शकते, कारण की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जे नुकसान झालं त्यामुळं एक शक्यता आहे. धन्यवाद.